गाडी इथंच पार्क करतोय कारण हा पुढचा जो रोड आहे इथे फार मोठे मोठे खड्डे आहेत, त्यामुळे गाडी इथून वरती जाणं डिफिकल्ट आहे. म्हणजे इथे फक्त थार गाडी जाऊ शकेल, त्यामुळे गाडी इथेच पार्क करणं बेटर. इथे बघू शकाल खूप मोठे मोठे खड्डे आहेत इथे, त्यामुळे गाडी इथून वरती नेणं पॉसिबलच नाही आहे. जिथं आपण गाडी पार्क करतो त्या गाडी पार्किंगपासून साधारणपणे 20-25 मिनिटाच्या वॉकिंगने, अगदी सिंपलवाल्या वॉकिंगने आपण भूपतगडाच्या मुख्य दारापाशी येतो. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा. हा आता भग्नावस्थेत आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून आता हा इथे पण एक किल्ल्यावरती येण्यासाठी ही इथे पण एक वाट बनवली आहे, पण मुख्य दरवाजा मात्र हा इथेच आहे. नुकताच पावसाळा होऊन गेल्यामुळे किल्ल्यावर आता सगळीकडे रान माजले, त्यामुळे बरेचसे अवशेष हे नीट पाहता येतील की नाही याबद्दल शंका आहे. किल्ल्यावरती हे असं एक शेंदूरपासून ही एक मारुतीची एक मूर्ती बनवली इथे आणि ती स्थापन केली. हा किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरचा किल्ला किंवा किल्ल्याचं सर्वोच्च स्थान. आता आपण आलोय बालेकिल्ल्यामध्ये. बालेकिल्ल्याची तटबंदी पण बऱ्यापैकी उद्ध्वस्त झाली. किल्ल्याच्या ह्या भागामध्ये तटबंदी नाही आहे किंवा तटबंदी असण्याची गरज पण नाही आहे, कारण पूर्ण निसरडा कडा असल्यामुळे इकडून किल्ल्यावरती येण्यासाठी असा काहीच ॲक्सेस नाही आहे. भूपतगड हा किल्ला जव्हार संस्थानाची पहिली राजधानी होती आणि जव्हार ते त्र्यंबक ह्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली होती. इकडून पण असा काहीच ॲक्सेस नाही आहे, कोणी चढू शकेल किल्ल्यावरती, त्यामुळे ह्या भागात पण कुठेच तटबंदीचे काहीच अवशेष दिसत नाहीत. म्हणजे तटबंदी नव्हती तिकडे. भाऊ तिकडे कड्यावरती गेले, त्यांना जीव द्यायचा म्हणतायत, पण मी त्यांना कन्व्हिन्स करून थांबवलंय तिथेच. खालच्या गावातून किल्ल्यावरती येण्यासाठी ही पलीकडच्या गावातली ही वाट आहे आणि ही किल्ल्याची पश्चिम बाजू. आणि हा पश्चिम बाजूने आता ही इथे मला वाटतं काही वर्षांपूर्वी वगैरे ही तटबंदी नव्याने रचलेली दिसते, कारण दगड तेवढे जुने वाटत नाहीयेत आणि ओबडधोबड दगडांनी ही बांधलेला हा बुरुज दिसतोय तिथे, त्यामुळे हा त्यावेळीचं बांधकाम दिसत नाहीये. आणि हा तिथे पुढे असलेला किल्ल्याचा पश्चिम दरवाजा होता, पण तो पूर्णतः उद्ध्वस्त आहे. एवढा मोठा किल्ला म्हटल्यानंतर पाण्याचाही मोठा साठा असलाच पाहिजे आणि ह्या किल्ल्यावरती पाण्याचा हा असा एवढा मोठा साठा आहे. हा इथे एक मोठा तलाव बांधलेला आहे आणि हा बांधीव तलाव आहे. इथे बघता येईल की ही ह्या तलावाची इथली भिंत होती. ये तो मेन स्पॉट है किले का. हेलो आणि त्या डोंगराचा वरती जा ना, त्या दगडावर वगैरे होता. अरे मस्त फोटो आहे का. या मोठ्या तलावाच्या थोड्या वरच्या साईडला पाण्याची 2 टाकी आहेत, मोठी टाकी आहेत.
फक्त तिकडे जाणारी ही वाट एकदम निसरडी आणि निमुळती आहे, त्यामुळे गवतातून थोडंसं सांभाळतच जावं लागतंय. काढले माझे तसं एक दिवशी काल खूप साठलेला आहे एवढं उंच गाळ कोणच कोणतं आहे आता ह्याचीच बघा ना, ह्याची खोली बघा, इथून आपल्याला कळत कळत नाहीये. बरोबर आहे, तर पडले त्यात पडलेलं मस्त आहे. थोडंफार छान पैकी पाणी प्यायच्या लायकीच आहे. जवाहर संस्थान हे 1316 साली स्थापन झालं होतं आणि ते जून 1948ला स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं. तर साधारणपणे ह्या संस्थांचा इतिहास हा 600 वर्षांचा किंवा 6 शतकांचा इतिहास आहे. आणि ह्या राज्याचे जे संस्थापक होते ते होते यशवंतराव मुकणे. हे आदिवासी राजे होते आणि शेवटचे राजा होते ते जयबा मुकणे. आणि जवाहरला जो पॅलेस आहे ना तो त्यांनीच बांधला होता. मला वाटतं 1925च्या आसपास वगैरे त्यांनी बांधला होता तो पॅलेस. आणि त्या पॅलेसचं नाव त्याने आपल्यावरून ठेवलं होतं जयविलास पॅलेस. भूपतगड फिरण्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतो. आणि आता आम्ही किल्ला पूर्ण फिरून आमचं झालं आहे. आणि आता इथून पुढे आम्हाला जायचं आहे जवाहरचा जुना राजवाडा, जवाहरचा नवीन राजवाडा आणि त्यानंतर शिरपामाळ. तर ह्या त्या प्रत्येक ठिकाणाची माहिती तिथे गेल्यानंतर देईनच.